नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि पुणे शहरातील ब्राह्मण समुदायाने आपल्यासाठी काही जागा सोडाव्यात अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीसहित सर्व पक्षांना केलेली आहे. ब्राह्मण महासंघाने याबाबत पत्रकार परिषद घेत आपली मागणी केली आहे. त्यामध्ये विशेषतः कर्वे नगरचा प्रभाग क्रमांक 30 आणि वारजाचा प्रभाग क्रमांक 32 यामधील देखील एक जागा मागितली असावी अशी माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे याकडे आता भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्ष कशा पद्धतीने पाहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकाकाळी पुणे शहरात ब्राह्मण समाजाचे 22 नगरसेवक असायचे. पुढे ती संख्या 16 वर आली. त्यानंतर ती मागच्या वेळेला 8 वर आली. आता ती इथून पुढे अजून कमी होऊ नये किंवा आमच्या संख्येच्या प्रमाणात, शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमच्या संख्येला महत्व आहे. त्यानंतर मग पक्षाचा विरोध असणार आहे का की सगळ्याच पक्षाने नाही, विरोध कुणाचाच नाही. स्पेसिफिक पक्षाला कोणाचं तुमचं समर्थन आहे? कुठल्याही स्पेसिफिक पक्षाचा विरोध किंवा समर्थन असं नाही. सगळ्यांना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत. पण त्यांची ही सकारात्मकता ही जर त्या यादीमध्ये दिसली, ती यादीमध्ये झळकली, तरच त्या सकारात्मक असण्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. मला तर असं दिसतंय की खूप मोठा अनरेस्ट पुणे शहरामध्ये आहे, विशेषतः ब्राह्मणांमध्ये. आणि काही चर्चा दबक्या आवाजात अशाही सुरू आहेत की आम्ही नोटाचा देखील विचार करू, असं इथपर्यंत लोकांचं म्हणणं आता गेलेलं आहे. त्यामुळे अनरेस्टचा विचार नक्की राजकीय पक्ष करतील असं मला वाटतं.